नमस्कार, शिवराज न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर आज आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। राष्ट्रीय समाज पक्ष युवा जोडो अभियान आढावा बैठक संपन्न। नवीन पदाधिकाऱ्यांची निवड कोल्हापूर सर्किट हाऊस येथे दिनांक 29 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी आणि तरुणांना पक्षासोबत जोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेली युवा जोडो अभियान आढावा बैठक आज उत्साहात संपन्न झाली। या बैठकीत पक्षाच्या आगामी वाटचालीवर चर्चा करण्यात आली, तसेच विविध विभागांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले। यावेळी संघटन वाढीवर भर देऊन युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प करण्यात आला। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या काही महिन्यात राबवलेल्या उपक्रमांचा आणि जनसंपर्काचा सविस्तर आढावा घेतला आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका घराघरापर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीच्या दुसऱ्या सत्रात पक्षातील सक्रिय आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने प्रणव जाधव, हातकणंगले युवक तालुका अध्यक्ष, विलास झिमन, शाहूवाडी युवक तालुका उपाध्यक्ष, शाहूवाडी तालुका अध्यक्ष महेश सावंत, पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख संतोष खोत, युवक जिल्हाध्यक्ष कोल्हापूर अभिषेक पाटील, शाहूवाडी युवक तालुका अध्यक्ष अविनाश गोसावी, सर्व नवीन पदाधिकाऱ्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पक्षाच्या प्रमुख वक्त्यांनी सांगितले की राष्ट्रीय समाज पक्ष हा नेहमीच वंचित आणि तरुणांच्या हक्कासाठी लढत आला आहे। नवीन पदाधिकाऱ्यांच्या ऊर्जेमुळे पक्षाला गाव पातळीवर अधिक बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी ज्ञानेश्वर सलगर, अजित पाटील, युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। या बैठकीचा समारोप राष्ट्रगीतांनी करण्यात आला व ही बैठक मोठ्या उत्साहात पार पडली।